नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर आपल्याला सर्वात अगोदर CapCut ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे फोटोजचा आपला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर मी एक इमेज ॲड करून घेतो भावांनो। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे। ॲक्सेप्ट रेशो नावाचं जे ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून 9:16चा रेशो घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्याला झूम करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे त्याला झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे पुढे यायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला एक बिटमार्क प्रोजेक्ट द्यायला जाईल भावांनो। तो आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तुम्हाला ते सॉन्ग त्याचं एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। त्याला अशा प्रकारे इमेजला क्लिक करायचं आहे। परत ते जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत त्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्याला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट घ्यायचा आहे, त्याला ॲड करून घ्यायचा आहे। तो बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जसे जसे आपल्या बीट बदलेल भावनं तसं आपल्याला इमेजला स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत अशा प्रकारे पुढे यायचं आहे। इथे आपल्या इमेजला स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे। इथे आपल्या छोट्या छोट्या बीट आहे भावनं अशा प्रकारे इथे इमेजवरती क्लिक करायचं, स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं, इथे स्प्लिट मारून घ्यायचं, इमेजवरती क्लिक करायचं, परत स्प्लिट मारून घ्यायचं, परत पुढे यायचं आहे। अशा प्रकारे परत इथे यायचं भावनं, इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हार्ड जात असेल भावनं त्या अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। त्याला थोडं पुढे यायचं आहे। इथे आपली बीट बदलते, याच्यावरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं भावनं, इथे आपली बीट बदलते, याच्यावरती यायचं स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे येऊन अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। मी ज्या इमेजला स्प्लिट मारून घेतो भावनं, मी अशा प्रकारे सर्व ज्या इमेजला स्प्लिट मारून घेतलेलं आहे भावनं। त्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करून जे बीट मार्क घेतला होता प्रोजेक्ट आपण त्याला डिलीट मारायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता ॲनिमेशन लावून घ्यायचे भावनं सर्वच्या इमेजला। तर आपल्याला सर्वात जो एक नंबरचा इमेज भावनं त्याच्यावरती यायचं आहे। इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इन नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती आधी क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर अनफोल्ड नावाचं जे आपलं ॲनिमेशन तिथे यायचं आहे, त्याला 2.0 सेकंडवरती करून घ्यायचं आहे। परत आपल्याला पुढे कॉम्बोवरती यायचं आहे। इमेज आपल्याला तोच ठेवायचा आहे भावांनो। पुढे आल्यानंतर आपल्याला वेव्ह ऑब्झर्वेशन नावाचं जे इफेक्ट आहे भावांनो तो पूर्णपणे लावून घ्यायचा आहे। पुढे तो कॉम्बोमध्ये मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुढे इमेज लोटायचा आहे। जो आपला नेक्स्ट इमेज आहे भावांनो त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती यायचं आहे। परत तिथे आल्यानंतर डायनॅमिकल शेक नावाचा जो इफेक्ट आहे आपला तो ॲड करून घ्यायचा आहे। परत राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला या छोट्या छोट्या बीट दिसतील भावनं, पुढे अशा प्रकारच्या बीट दिसेल भावनं तुम्हाला। अशा छोट्या बीट दिसून जायतील। जे आपलं छोट्या इमेज आहे त्याला हा इफेक्ट लावून द्यायचा आहे भावनं। तुम्हाला सांगतो भावनं, इन कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर आपल्याला पॉपिंग कँडी नावाचा जो इफेक्ट आहे तो जे आपल्या हा इफेक्ट आपल्याला सर्व ज्या 1 2 3 4 5 6 7 इमेज भावनं इथपर्यंत लावून घ्यायच्या त्या ज्या आपल्या छोट्या छोट्या बीट होत्या तिथपर्यंत लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 9 सेकंडवरती यायचं आहे। 9 सेकंडवरती येऊन ॲनिमेशनवर जाऊन परत कॉम्बोवरती यायचं आहे भावनं। जे आपली तिथून पण आपल्याला 7 इमेजवरती लावून 8 इमेजवरती लावून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। परत पुढे येऊन जायचं आहे भावनं। 8 आपल्या 9 इमेज आहे भावनं त्या सर्व मिळून। त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे भावनं। इमेजवरती क्लिक केल्यानंतर टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट भावनं इनमध्ये तो पूर्णपणे लावून घ्यायचा 0.4 सेकंडपर्यंत। परत पुढे यायचं आहे। परत पुढच्या इमेजला आपल्याला तो टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा आहे। परत आपल्या पुढची जी इमेज आहे तिला पण आपल्याला टर्बुलन्स नावाचाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या पुढच्या इमेजवर द्यायचं आहे। तिथं अनफोल्ड नावाचा जो ॲनिमेशन तो लावून घ्यायचा आहे। परत जे आपला लेंथ मोठे असलेली जी इमेज भावना आपली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जे ॲनिमेशन आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं, पुढची जी इमेज आपली तिथं तोच ॲनिमेशन आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे भावना। अशा प्रकारे जो आपली शेवटची इमेज आहे तिच्यावरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनमध्ये तुम्हाला फ्लॅशिंग नावाचा जो ऑप्शन दिसेल भावना तो तिथे लावून घ्यायचा आहे। बाकीच्या ह्या ज्या मागच्या ज्या 3 इमेज मोठाले त्याला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो लावून घ्यायचा आहे। ॲनिमेशन लावून झाल्यानंतर भावना आपल्याला
सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला इफेक्टवरती ॲड करायचं आहे. आपल्याला हेक्झागोनल स्पॉट इफेक्ट ॲड करून घ्यायचा भावांनो. तो आपला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल तुम्हाला. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिसून जाईल भावांनो तो इफेक्ट. तो इफेक्ट आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला इथे हेक्झागोनल टाईप करायचं भावांनो. त्याच्यावरती यायचं आहे हेक्झागोनल नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे भावांनो. तो तुम्हाला इथे येऊन जाईल. नेटवर्क इश्यूमुळे होत नाही भावांनो. तो इफेक्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्याची लेंथ तुम्हाला मी सांगतो भावांनो कुठपर्यंत ठेवायची. त्याची लेंथ आपला जो पहिला इमेज आहे तिथपर्यंत लावून घ्यायची. परत पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आपण ज्या छोट्या छोट्या बीट आहे आपल्या तिथे यायचं आहे. तिथे हा फ्लॅश नावाचा जो आपला व्हिडिओ इफेक्ट आहे त्याच्यावरती मिळून जाईल. त्यानंतर त्याचा पुढचा इमेज होता भावांनो. तिथे आपल्याला हा इलेक्ट्रिक बर्न नावाचा जो आपला हे इफेक्ट तो लावून घ्यायचा आहे. परत पुढे यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे पुढे आल्यानंतर जॉमेट्रिक लेझर्स नावाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. पुढे यायचं आहे पुन्हा 3 लेअर मिरर इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल भावांनो. तुम्ही सर्च केला तर टोटम फ्लेम नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्या बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. परत शेवटचा जो लाईट डिसेबल नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल भावांनो. अशा प्रकारे आपण सर्व जे इफेक्ट आहे ते लावून घेतलेले. तर आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. चला तर भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.